भारतानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून दहशतवाद्यांवर कारवाई केली. केवळ एलओसी नाही तर भारतानं आंतरराष्ट्रीय सीमा पार ही कारवाई केली. हे अतिशय महत्त्वाचं आहे असं लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांनी म्हटलंय. असा आहे की यावेळेसचा जो हमला आहे तो थोडा वेगळा आहे इन अ सेन्स की यामध्ये 5 टार्गेट जे आहेत ते पीओकेमध्ये आपण पण बालाकोट गेलो होतो. तर एअरस्पेस जरी आपण क्रॉस केली तरी ती उद्देजनीय स्थिती मानल्या जाते, पण तरी आपण समजू शकतो की पीओकेमध्ये झालं. पण यावेळेस आहेत जे 4 टार्गेट आहेत ते इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून गेले. सियालकोट, चाकामरू, मुरितके आणि खाली भावलपूर जवळपास 150 किलोमीटर बाहेर आहेत इंटरनॅशनल बॉर्डरच्या. म्हणजे हा एक खूप डेअरिंग प्लॅन म्हणायला पाहिजे. आणि सगळ्यात सांगावं असं वाटतं की इथे आपण कोणत्याही आर्थिक टार्गेट्स किंवा पॉप्युलेशन सेंटर्स किंवा रिलिजियस सेंटर याला आपण धक्का लावलेला नाही. जे काही जिथे आपल्याला टार्गेट्स माहीत होते, जिथे त्याच्याबद्दल आपल्याला कल्पना होती, ज्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन होती, तेच आपण टार्गेट केलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.